नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हितगुजमध्ये दररोज आपण आरोग्यविषयक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा हितगुजमध्ये करणार आहोत आणि आजचा विषय आहे तो म्हणजे हर्निया निदान आणि त्यावरची उपचार पद्धती. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे या विषयातले तज्ञ डॉक्टर रॉय पाटणकर यांना. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण सरांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये. सर, स्वागत तुमचं हितगुजमध्ये. नमस्कार. आणि थोडक्यात सरांची ओळख करून देते. डॉक्टर रॉय पाटणकर हे पोटविकार तज्ज्ञ आहेत, लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. झेन हॉस्पिटल चेंबूर इथे ते संचालक आहेत. गेल्या 30 वर्षांपासून सरांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. तसंच आणखी एक विशेष खरं तर सरांची ओळख करून द्यायची. खरं तर इतके वर्ष आपण पाश्चात्य जे तंत्रज्ञान आहे त्याचं नेहमी कौतुक करत असतो आणि विशेषतः मेडिकल क्षेत्रामध्ये तिकडनं आपण गायडन्स घेत असतो. मात्र सरांनी नुकतीच एक अशी सर्जरी केली आहे की त्याचं लाईव्ह ट्रान्समिशन इंग्लंडमध्ये दाखवण्यात आलं. त्याच्यामुळे निश्चितच सरांचं एक वेगळेपण आहे. सरांचा खूप मोठा अनुभव या क्षेत्रामधला आहे. तेव्हा लगेचच आपण हर्निया आणि त्यावरची उपचार पद्धती निदान या विषयावर लगेचच डॉक्टर रॉय पाटणकर यांच्याकडून माहिती जाणून घेऊया, त्यांच्याबरोबर चर्चा करूया. आणि हो, तुम्हाला सुद्धा या संदर्भात काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर विचारा. आमचा दूरध्वनी क्रमांक आपल्याकडे आहेच आहे. पुन्हा एकदा दूरध्वनी क्रमांक सांगते, 022-710-55160. आपण या क्रमांकावर फोन करा आणि सरांना जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. तोपर्यंत आम्ही चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी सर, या विषयाला सुरुवात करायची म्हणजे हर्निया म्हणजे काय, पण सोप्या शब्दामध्ये आधी सांगूया प्रेक्षकांना. हर्निया म्हणजे सोप्या भाषेत सांगणं म्हणजे आपल्या मसल फाटण्यामुळे कुठलं तरी एक अवयव बाहेर येतं. आपण हे जर पिक्चर आपण बघू वर स्क्रीनवर, त्यात हे पोटात विविध जागा आहेत जिकडे हर्निया निर्माण होऊ शकतो. सहसा हा पुरुषांमध्ये जांघेमध्ये निर्माण होतो, लिंग्वायनल रिजन म्हणतात. आणि साधारण ओव्हरऑल एक 75% हर्निया पुरुषांमध्ये होतात आणि जांघेत होतात. पण ही बाकी साईट्स जे आपण स्क्रीनवर आता बघतोय त्यात बघू शकतो की बायकांमध्ये प्रामुख्याने तो बेंबीत होतो, पण इतर जागेलाही तो हर्निया निर्माण होऊ शकतो. आणि मसल फाटल्यामुळे कुठलं तरी आतडं की अवयव बाहेर येतं. या सिम्प्लिस्टिकली सांगायला म्हणजे हर्निया म्हणजे याचा अर्थ आहे. ओके. तर कुठल्या प्रकारचे हर्निया असं म्हणजे आपण आता सांगितलं, पण आणखी काही प्रकार असतात का हर्निया? इतरही प्रकार आहे. जसं आपण परत एकदा टीव्हीकडे लक्ष देऊ की मी काही तुम्हाला व्हिज्युअल दाखवतो. ही व्हिज्युअल तुम्ही बघू शकता. हे पहिला जो व्हिज्युअल डावीकडचा आहे तो बेंबीतला हर्निया आहे. अच्छा. दुसरा आहे तोच हर्निया जेव्हा वाढतो तेव्हा आतडं जास्त बाहेर जेव्हा जावं लागतं तेव्हा असा मोठा पॅराम्बिलिकल हर्निया होतो. आणि तिसरा उजवीकडचं अवयव आहे ते जांघेतलं हर्निया आहे. याच्यानंतर आपण बघू शकतो ह्याला एपिगॅस्ट्रिक हर्निया म्हणतात. बेंबीच्या 2 ते 3 सेंटीमीटर वर असतो. अच्छा. ह्याला म्हणतात एपिगॅस्ट्रिक हर्निया. आणि बेसिकली आपण सिम्प्लिस्टिकली बघायचं म्हणजे हे आपलं सगळं आतड आहे. वरचा भाग आहे तो जठर आहे, मोठा आतड आहे, छोटा आतड आहे. जसं आपल्या मसलमध्ये होल होईल तसं हे अवयव बाहेर येऊ शकतो. आणि एक एक्स्ट्रीम केस, एक पेशंट आम्ही हल्ली ऑपरेट केला ज्याला पूर्वी ऑपरेशन झालं होतं. याला अखंड छोटं आणि मोठं आतड, याला पहिल्यांदा गनशॉट इंजुरी झाली होती UPमध्ये आणि तो नंतर इन्सिल हर्निया घेऊन आमच्याकडे साधारण एक 18 सेंटीमीटरचं आतडं त्याला पोटाबाहेर आलं होतं. ह्याला इन्सिल हर्निया म्हणतो. असे विविध प्रकारचे हर्निया. आणि कॉमन प्रकारचा हर्निया म्हणजे आम्लपित्तजन्य होतं, त्याला हायटस हर्निया म्हणतात. लोकांना माहीत नसतं की हाही एक प्रकारचा हर्निया आहे. नॉर्मली अन्ननळिका आणि जठर ह्यामध्ये एक झडप असते. जसं आपण जेवण खातो ती झडप उघडते, जेवण खाली जाते आणि झडप बंद होते. जेव्हा जठर छातीत जातं म्हणजे स्टमक चेस्टमध्ये एंटर करतं त्यावेळेला हे आम्लपित्त निर्माण होतं. आणि लक्षणं आपली खूप कॉमन आहेत. जळजळ होणं, आंबट पाणी तोंडात येणं, जेवण उलटं येणं. हाही एक प्रकारचा हर्निया आहे ज्याला आम्ही हायटस हर्निया म्हणतो. ओके. मला वाटतं सर ह्याची सर्जरी आहे त्याचं आपण लाईव्ह ट्रान्समिशन इंग्लंडमध्ये दाखवलं, तर थोडंसं याच्याविषयी सुद्धा प्रेक्षकांना आम्ही भारतात सर्वात जास्त प्रकारचे आणि एक स्पेशल टेक्निक ह्याला मी डेव्हलप केलं आहे हायटस हर्नियास. पूर्वी म्हणजे एक होतं की आयुष्यभर हे आम्लपित्त राहणारच. एक तर ऑब्व्हियसली तुमची लाईफस्टाईल महत्त्वाची आहे. तिखट खाणं, अल्कोहोल घेणं, मद्यपान करणं हे सगळे महत्त्वाची कारणं आहेत. पण जेव्हा वॉल लूज बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये होतो किंवा वरिष्ठ लोकांमध्ये होतो, जेव्हा आडवं पडले की लगेच तोंडात आंबट पाणी किंवा अन्न उलटं येतं. एक तर तुमची लक्षणं ही डिस्ट्रेसिंग असतात, प्लस ह्याला एक कॉम्प्लिकेशन होणं म्हणजे हे जे ॲसिड वर येतं ते आपल्या फुफ्फुसात जाऊ शकतं. आणि या पेशंटना वारंवार खोकला होणं, सर्दी होणं, निमोनिया होणं या सगळ्या भीती असतात. त्याला आम्ही एक प्रकारचं लॅप्रोस्कोपिक बेंबीतनं दुर्बीण टाकून ऑपरेशन करतो ज्यात जठर खाली आणलं जातं आणि ते आम्ही एक नवीन 1 वे वॉल शिवून निर्माण करतो शरीराच्या आत. त्याच्यामुळे अन्न खाली जाऊ शकतं पण जठरातलं ॲसिड वर येत नाही. याला फंडोप्लायकेशन किंवा अँटी रिफ्लक्स सर्जरी म्हणतात. ही आमची बेसिकली स्पेशालिटी आहेत. आणि मी भारतात इनफॅक्ट पूर्ण एशियातनं लोक आमच्या ट्रेनिंगला येतात. व्हिएटनाम, बांगलादेश,
पाकिस्तान, श्रीलंका बरेच सर्जन्स आमच्या ट्रेनिंगला या विशिष्ट ऑपरेशनसाठी येतात. बरं. सो हा एक प्रकारचा हर्निया आहे जे पुष्कळ लोकांना वाटतं की फक्त बेंबीत किंवा जांघेत हर्निया असू शकतो. एक्झॅक्टली, किंवा जेव्हा फक्त स्किन बाहेर येते तेवढा Right. म्हणजेच हर्निया, तर असं तसं काही नाही. नाहीये. बऱ्याच प्रकार जेव्हा जठर छातीत जातं तोही एक हर्निया आहे. कारण मसल तिकडे डायफ्रामचा मसल फाटल्यामुळे किंवा फाकल्यामुळे ते जठर वर जातं आणि तो वॉल काम करायचा बंद करतो. त्यामुळे हे सगळे कॉम्प्लिकेशन डेव्हलप होऊ शकतात. आणि वारंवार हे ऍसिड वर आल्यामुळे बॅरेट्स इसोफेगस हे एक प्री कॅन्सरस कंडिशन आहे. म्हणजे जठराचं जेव्हा लाइनिंग वर सरकतं हे एक प्री कॅन्सरस असतं आणि या पेशंटना पुढे जठराचा कॅन्सर निर्माण होऊ शकतो. सो या सगळ्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांपर्यंत हे पोचवायला हवं आपल्याला. अगदी खरं. सर, मला विशेषतः स्त्रियांविषयी विचारायचं आहे की बायकांना जे हर्निया असतात त्याच्यामधले नेमके प्रकार काय काय आहेत? कॉमन आपल्या इथे कुठला जास्त प्रकार भारतीय स्त्रियांमध्ये आढळून येतो? भारतीय काय सगळ्या स्त्रियांमध्ये कॉमनेस्ट हर्निया हा बेंबीत असतो, ज्याला आम्ही अम्बिलिकल हर्निया म्हणतो. आणि त्याचं कारण पर्टिक्युलरली प्रेग्नन्सी होतं. जेव्हा आपण प्रेग्नंट असतो तेव्हा आपले मसल्सचं टोन कमी होतो. बऱ्याच वेळा तुम्ही लगेच एक्सरसाइजेस वगैरे सुरू नाही केले, वजन वाढलं असेल, अबडॉमिनल टोनसाठी काय प्रयत्न नाही केला तर बेंबीचा हर्निया किंवा पोट फुगणं हे अतिशय बायकांमध्ये कॉमन असतं. पुरुषांमध्ये पण होतं, पण 90% अम्बिलिकल हर्निया बायकांमध्ये होतात. ओके. सर, पुढे जाण्याआधी आपल्याला एका प्रेक्षकांचा फोन आला. ते स्वतः डॉक्टर आहे. डॉक्टर आनंद ढोबळे आपल्या संपर्कात आहेत. नमस्कार डॉक्टर आनंद, विचारा आपला प्रश्न. हो, नमस्कार डॉक्टर साहेब. मी नागपूरहून डॉक्टर आनंद ढोबळे बोलतो आहे. माझी सामाजिक NGO चळवळ आहे कन्यारत्न समिती. तर त्या कन्यारत्न समितीकडे कन्येचं रिपोर्ट म्हणजे ती मदतीला मागते आहे आम्हाला. का तिला पोटाचा विकार आहे, तिचं वय 15 वर्ष आहे आणि पोटाच्या विकारावरून तिने जे डायग्नोसिस केलं डॉक्टरांनी हर्नियाकडे झालेला आहे. पण ती लोअर मिडल क्लास मधली असल्यामुळे तिला तो खर्च काही झेपवत नाही. आमच्या NGO कडे तिने मागणी केलेली आहे. तर अशा वेळेस औषधातनं तिला काही रिलीफ मिळू शकेल का विदाऊट ऑपरेशन? बरं, ठीक आहे. आपण विचारूया. आपला प्रश्न लक्षात आला डॉक्टर आनंद. डॉक्टर ढोव्यांना मी सांगू इच्छितो की एक तर हर्नियाला औषध पद्धती नाही, एक फिजिकल प्रॉब्लेम आहे जे मसल स्प्लिट झाल्यामुळे आतडं बाहेर येते. कुठल्याही प्रकारचा हर्निया घ्या, बेंबीतला हर्निया घ्या, जांघीतला घ्या, या सगळ्या हर्नियासाठी बेसिकली आतडं बाहेर आल्यामुळे एक मेकॅनिकल इश्यू आहे. तो एकत्र आपल्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक औषधनी करता येत नाही. जे आम्लपित्त होतं, हायटिस हर्निया, त्याला आपण जरूर ॲसिडिटीची औषधं देऊन किंवा लाईफस्टाईल चेंज करून प्रयत्न करू शकतो. पण एक्झॅक्टली कुठला हर्निया आहे ढोबळे साहेबांनी सांगितलं नाही. पण सहसा अम्बिलिकल किंवा जेव्हा जांघेतले हर्निया असतात यांना टाक्याचं किंवा बिन टाक्याचं दोन्ही ऑपरेशनची शक्यता असते. आणि त्यांना मी सांगू इच्छितो की दर 3 ते 4 महिन्यांनी आम्ही एक चॅरिटेबल कॅम्प करतो. ते 3 ते 4,000 रुपयात ते ऑपरेशन तुम्हाला आम्ही मुंबईत करून देऊ शकू किंवा कुठल्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये. नागपूरला ते GMC नागपूर आहे, IGMC आहे, लता मंगेशकर आहे, बहुतेक मेडिकल कॉलेजमध्ये 1,000-2,000 रुपयात हे ऑपरेशन नक्की होऊ शकेल टाक्याचं. दुर्बीणच्या ऑपरेशनचा खर्च जास्त असतो पण त्याला ऑप्शन्स बरेच आहेत. सो त्यांनी जवळच्या लॅप्रोस्कोपिक सर्जनचा घ्यावा किंवा आमच्या पुढच्या कॅम्पमध्ये आलं तर आम्ही त्यांना 5,000च्या आतल्या खर्चात पूर्ण करून देऊ शकतो. अगदी. डॉक्टर ढोबळे, आपले नंबर्स सरांचे जे आहेत झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चेंबूर इथले ते फ्लॅश होतात, जरूर लिहून घ्या. काही वाटल्यास सरांना या नंबर्सवर आपण फोन करू शकता. अगदी. सर, पुढे जाऊया चर्चेमध्ये. निदान करायचं असेल हर्नियाचं तर त्याच्या नेमक्या काय काय पद्धती आहेत, कशा पद्धतीने निदान करता येतं? निदान करणं म्हणजे प्राथमिक सर्जन तुम्हाला तपासून सहसा उभा राहून ही हर्निया चांगले असतात. जेव्हा आपण बेंबीचे किंवा जांघेतले हर्निया असतात, जेव्हा रुग्ण खाली झोपतो तेव्हा ग्रॅव्हिटीने ते आतडं सहसा आत जातं, त्यामुळे क्लिअरली अपॅरंट नसतं. पण ज्यावेळेला तो पेशंट उभा राहतो किंवा जोर करतो किंवा खोकला करतो, शिंक करतो, तेव्हा आतडं जास्त बाहेर येतं. सो पहिली म्हणजे क्लिनिकल तपासणी ही अतिशय गरजेची आहे. त्याच्या पुढची तपासणी आहे सोनोग्राफी. सोनोग्राफी आज दर तालुक्या लेवल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होते आणि बहुतेक 90% हर्नियाज या तपासणीत कळतं. आणि तिसरी तपासणी जे कॉम्प्लिकेटेड हर्निया, जसं मगाशी तुम्हाला एक खूप आतडं बाहेर आलं दाखवलं, अशा रुग्णांमध्ये आम्ही CT स्कॅन करतो, ज्यात बघायला की एक्झॅक्टली किती आतडं बाहेर आहे, हे आतडं परत आत जाणार का, या आतड्याचे काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का. चौथे जे हर्निया आम्लपित्त देणारे असतात, हायटिस हर्निया, याला एंडोस्कोपी लागते करायला. म्हणजे तोंडावाटी आम्ही एक बारीक कॅमेरा टाकतो अन्ननळिकेत, ज्याने आपल्याला कळतं की हायटिस हर्निया आहे का. पण ही पण साधारण एक नॉन इन्व्हेसिव्ह निदान पद्धती आहे आणि आज महाराष्ट्रात मी एक्सटेन्सिव्हली ही शिकवतो आणि तालुका लेवल प्लेसला सुद्धा एंडोस्कोपी इझिली अवेलेबल असते. सो एक महत्त्वाचा पब्लिक इंटरेस्ट मेसेज आहे की जर तुम्हाला आम्लपित्त असेल पण यासोबत तुम्हाला अन्न गिळायला त्रास होतोय
किंवा वजन कमी होतंय किंवा शौचास कधी काळ्या रंगाचं होत असेल तर मात्र तुमच्या जवळच्या पोटविकार तज्ज्ञाकडून एंडोस्कोपी करून घ्या. हे अतिशय गरजेचं आहे. ते सोनोग्राफी सिटी स्कॅनमध्ये अर्ली कॅन्सर्स दिसत नाहीत. अच्छा. आणि आज ते लोकल खाली होते. 1000-2000 रुपये सुद्धा तालुका लेवल प्लेसमध्ये एंडोस्कोपी होते आणि ह्यात बरेच ॲडव्हान्सेस झाले. त्यामुळे पेशंटला ॲडमिट व्हायला लागत नाही, बेशुद्ध व्हायला लागत नाही. OPD बेसिसवर जरी निदान पद्धती म्हणून एंडोस्कोपी केली तो लगेच कामाला नंतर जाऊ शकतो. अगदी म्हणजे थोडक्यात दुर्लक्ष करू नये, कारण आम्लपित्ताची तर लक्षणं आपण अशी सांगितली ती अगदी खरं तर कॉमन आहेत. त्याच्यावर लवकरात लवकर निदान करणं हे जास्त गरजेचं आहे. पुढे जाण्याआधी आपल्याला एका प्रेक्षकांचा प्रश्न आलाय तो आपण जाणून घेऊया. ठाण्यावरून समिधा बोलतायत. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो. हॅलो, बोला. बोला. हा नमस्कार, मी सुर्वे बोलते. हा बोला. हा मला ना हर्निया आहे. माझं ऍपलीच्या कार्डियाचं ऑपरेशन झालंय एक 22 वर्षापूर्वी आणि मला पित्ताचे स्टोन आहेत आणि आता अल्सरही आहे आणि बरेच काय पाईल्सचाही त्रास होतोय, कॉन्स्टिपेशन होतंय. त्याच्यामुळे माझं वजनही कमी होते आणि मला थकवा फार जाणवतो. BP रेग्युलरली माझं लो असतं. तर तुम्ही काय त्याच्या सजेस्ट करू शकाल का? ठीक आहे, आपण विचारूया सरांना. ह्यांना बरेच त्रास आहेत. एक तर पित्ताशय आहेत, खडे आहेत, अल्सर आहे. हे सहसा अपर GI प्रॉब्लेम. ह्यांनी सहसा तुम्हाला हर्नियाचं संबंधित नाही. म्हणजे ह्याच्यामुळे त्यांना पोट दुखू शकतं, पोट फुगू शकतं. तर त्यामुळे ह्याला एंडोस्कोपी करून पित्ताशयाचं दुर्बिणनी ऑपरेशन करायला पाहिजे. दुसरी गोष्ट ते एक मला इंटरेस्टिंग म्हणलं, त्यांना पाईल्स आहेत आणि वजन कमी झालं आहे आणि थकवा खूप जाणवतो. लक्षात ठेवा, पाईल्समध्ये फक्त ब्लिडिंग होतं, पण जर तुमचं वजन कमी होत असेल किंवा तुमची मोशनची पद्धत बदलत असेल, म्हणजे ऑल्टरनेट डायरिया, कॉन्स्टिपेशन होतोय किंवा संडासमध्ये शेम पडतीये, तर ही पाईल्स नव्हे. ह्याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला पॉलिप आहे किंवा कोलायटिस आहे किंवा रेअरली कर्करोग पण असू शकतो. सो जेव्हा कुठल्या पाईल्सच्या पेशंटचं वजन कमी होत असेल किंवा अतिशय थकवा जाणवत असेल तर ह्याचं डेफिनेटली संडासवाटे दुर्बीण टाकून तपासणी करायला पाहिजे, ज्याला मी कोलोनोस्कोपी म्हणतो. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या देशात एक लोकांमध्ये मनात एक ठाम बसलेलं आहे की संडासमध्ये रक्त जाणं म्हणजे पाईल्स. पण पाईल्स व्यतिरिक्त बरेच कारण असतात ज्याच्यामुळे रक्त जातात. आणि आमच्याकडे बरेच पेशंट असे येतात की महिने ते पाईल्सचं ट्रीटमेंट करत असतात, ॲक्च्युली असतो मोठ्या आतड्यात कर्करोग आणि तो पसरून ॲक्च्युली बाहेर गेल्यावर मग पेशंट निदान पद्धतीला आमच्याकडे येतात. सो सिम्पल मेसेज आपल्या दर्शकांना सांगायला पाहिजे की जर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल शौचामध्ये किंवा वजन कमी होत असेल त्यासोबत किंवा शेम पडत असेल किंवा तुझ्या फॅमिलीमध्ये कोणाला कर्करोग असेल तर जरूर लोकल पोटविकार तज्ज्ञाकडे जाऊन तपासणी करून घ्या. आवश्यकता असेल तर कोलोनॉस्कोपीमध्ये संडासवाटे कॅमेरा टाकून तपासणी करून घ्या. हे अतिशय महत्त्वाचं कॉमन मेसेज आपल्याला द्यायला पाहिजे. आपण आणखी एका प्रेक्षकांचा प्रश्न घेऊया आणि नंतर चर्चेकडे जाऊया. सध्या आपल्याबरोबर आहेत कांतीमान आहेत अहमदनगरमधून. कांतीलालजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार डॉक्टर. बोला. माझं 10 वर्षापूर्वी हरण्याचं ऑपरेशन आहे. डाव्या साईडचं जांघेतलं ऑपरेशन आहे. एकदा हरण्याचं ऑपरेशन टाक्याचं केलेलं आहे. ते एकदा केल्यानंतर परत हरण्या होऊ शकतो का डॉक्टर? एक कांतीलाल साहेबांनी फार महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे की साधारण एक 15 वर्षापर्यंत आम्ही हर्नियाची ऑपरेशन ती जसं कांतीलाल साहेब म्हणले तसे टाक्यानी करायचो. तर सिम्पलिस्टिकली तुम्ही बघितलं तर मसल फाटला आहे, आम्ही आतडा आत घ्यायचो आणि टाक्यानी ते बंद करायचो. पण त्यात साधारण 5 ते 8% लोकांना रिकरन्स होतो, म्हणजे पुन्हा हर्निया होतो. आता एक तुमच्या घरगुती भाषेत तुम्हाला सांगायचं तर एक सोपी गोष्ट, घरची तुमची बाई असेल आणि आपली पॅन्ट कधी गुडघ्यात फाटली असेल तर ती कधी शिवत नाही त्याला, त्या आतल्या साईडून साधे कापड लावते सपोर्टला. हे त्याचं बेसिक ठिगळ दॅट इज द करेक्ट वर्ड. त्या ठिगळाला आम्ही मेडिकली मेश म्हणतो किंवा जाळी बसवतो. म्हणजे जर तुमचं कापड विरलं असेल, म्हणजे तुमचे मसल्स विरलेत, ते वीक झालेत, त्यामुळे हर्निया परत झालाय, टाक्याचं ऑपरेशन करून ते रिकवर झालंय. त्यामुळे तुम्हाला ते आता गेल्या 15 ते 20 वर्षात कुठलंही ऑपरेशन टाक्याचं होत नाही, ते ऑपरेशन मेशनी होतं, ज्याला आम्ही जाळी किंवा पॉलिप्रॉपिलिनची जाळी असते. आणि हे आपण टाक्याचं करू शकतो किंवा बिन टाक्याचं करू शकतो, पण ही जाळी बसवणं अतिशय गरजेचं आहे. आणि घरगुती बायकांचं जे आतून पॅच लावणं जे पद्धत आहे ना, ते लॉजिक सेम आम्ही सर्जन्स ह्यात वापरतो की जसं आपलं वय वाढतं तसं मसल्स वीक होत जातात आणि चांगले घेतले टाके सुद्धा ते मसल विरल्यामुळे फाटून पुन्हा हर्निया होतो. सो आजच्या तारखेत जर तुम्हाला हर्नियाचं ऑपरेशन हवं असेल, बेंबीचं असेल, जांघेतलं असेल, कुठलंही असेल, त्याला हे मेश म्हणजे जाळी बसवण्याची अतिशय गरज आहे. तुम्ही टाक्याचं करा किंवा बिन टाक्याचं करा, जाळी ही बसवायलाच हवी. आणि ते केल्याने रिकरन्स रेट 1% कमी असतो 20 वर्षात. पण म्हणजे होऊ शकतो, पण 1% खूप कमी. नॉर्मली 10% वरून आपण 1% खाली आलोय, ते पण 20 वर्ष फ्रेमवर्क मध्ये. पूर्वी टाकेचं ऑपरेशन 5 वर्षात रिकवर व्हायचं, आता 20 वर्ष सहसा काय होत नाही. बरोबर. त्याच्यावर निश्चितच हे तंत्रज्ञानामुळे अगदी शक्य आहे. सर, लॅप्रोस्कोपी विषयी आपण काय सांगाल? लॅप्रोस्कोपी म्हणजे बेसिकली बेंबी किंवा बेंबीच्या आजूबाजूला दुर्बीण टाकून
बिन टाक्याचं ऑपरेशन करणं ह्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात. आणि आपण एक चित्रण ह्याच्यावर बघू शकतो. एक लॅप्रोस्कोपी तुम्हाला साधं जसं नगरचे आपले प्रेक्षक आहेत त्यांनी सांगितलं आपल्याला, तसंच ही 2 चित्रणं आहेत. दोन इंग्वायल हर्निया म्हणजे जांघेतले हर्निया आहेत ज्याला आम्ही दुर्बीणनी ऑपरेशन करतोय. आणि त्यात तुम्ही ते होल दिसू शकता, तो हर्निया आहे ज्याच्यातनं आतडं बाहेर आलेलं आहे. आणि हे आपण अतिशय 20 ते 25 मिनिटाचं ऑपरेशन आहे. याला भूल दिली जाते, पण सहसा पेशंट 24 तासात घरी जातो आणि त्याला टाके अजिबात नसतात. आणि टाके नसल्या कारणाने त्याची रिकव्हरी खूप लवकर असते. आता हे मॅग्निफाईड पिक्चर आहे. हार्डली 5 ते 10 मिली रक्त जातं. सर्वात मोठा फायदा म्हणजे पेन कमी असतं आणि पेशंट 4 ते 5 दिवसात कामाला परत जाऊ शकतो. घरी गेल्या दुसऱ्या दिवशी तो आंघोळ करू शकतो. खूप त्याला रिस्ट्रिक्शन नसतात. जेवणखाण नॉर्मल होतं. आणि आजच्या धक्काधक्कीच्या जेवणात कुणाला अशा पूर्वी ओपन हर्निया ऑपरेशन तर 1 महिना सुट्टी सांगायचो आम्ही. ते आता आम्ही सांगतो 3 ते 4 दिवसात कामाला जाऊ शकतोस बाबा, फक्त वाकू नकोस, वजन उचलू नकोस. आणि त्या टाकी नसल्यामुळे घरी जाऊन तो आंघोळ करू शकतोस. सो लोकांना असं लांब सुट्टी घेणं आता कठीण झालंय कामातनं. कुठलं तुम्ही झी 24 तास असा नाही तर हॉस्पिटलमध्ये असा 3 आठवडे सुट्टी घेणं रुटीननी हे मुश्किल आहे. सो हे हल्ली जास्त दही तुम्ही जाळी बघू शकता स्क्रीनवर आता मी दाखवतोय. अशी प्रकारची पॉलिप्रॉपिलिनची जाळी असते जे मी आतून टाकतो आणि हे असं बटरेस करतं. त्या उजवीकडे तुम्ही होल बघू शकता आणि डावीकडे ती बसवली जाळी बसू शकता. ही पॉलिप्रॉपिलिन जाळी असते जी आम्ही फिक्स करतो या स्पेशल टॅकरनी. आणि हे परमनंटली शरीराच्या आत राहते, ज्यामुळे परमनंट एक प्रकारचा सपोर्ट राहतो आणि पुन्हा हर्निया त्यामुळे परत होऊ शकत नाही. सो ही लॅप्रोस्कोपिक पद्धत आहे ओके, बिन टाक्याची. अच्छा सर, आपल्याला पुढचा प्रश्न आपण घेऊया. डॉक्टर रवींद्र बोलतात ठाण्यामधून. नमस्कार डॉक्टर रवींद्र, विचारा आपला प्रश्न. नमस्कार डॉक्टर. माझं वय वर्ष 65 आहे. हॅलो. हा बोला. आणि मला इंग्वायनल हर्निया डिटेक्ट झाला आणि त्यांनी त्याला कफ इम्पल्स स्मॉल हर्निया असं सांगितलं. प्रॉब्लेम असा आहे की मला माहिती आहे सर्जरीशिवाय त्याला कुठलाही इलाज नाही आहे, नेट बसवायला लागेल. पण मला 7 महिन्यापूर्वी सेरेब्रल स्ट्रोक आला होता हिमोरेजिसचा आणि आय एम अ लिव्हर सिरोटिक पेशंट. त्यामुळे माझे एंडोस्कोपिस्ट म्हणतात की आय एम हाय रिस्क पेशंट, त्यामुळे आपण वॉचफुल वेटिंगवरती राहूया. आता तो नॉर्मली प्रोट्रूड होत नाहीये सारखा, किंवा तो कधी झाला तर तो पुश करा की आज जातो, म्हणजे रिड्युसिबल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेले 5 महिने मी पूर्वी तो काढला होता, 5 महिने मला कधी पेन पण जाणवलेलं नाहीये. तो वॉचफुल वेटिंग करायचं की सर्जरीला जायचं, की रिस्क आहे त्याला स्ट्रोकमुळे किंवा सिरोसिसमुळे, आपण काय सांगू शकाल का? हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स डॉक्टर रवींद्रने विचारलेत. त्यांना हर्निया जो खोकल्यावर बाहेर येतो आणि झोपल्यावर आत जातो, पण सहसा पेन नाही आहे. त्यासोबत त्यांना 7 महिन्यापूर्वी लकवा झालेला आहे आणि लिव्हरचा सिरोसिस आहे. आता हे मेडिकल इश्यूज आहेत, त्यांना बेशुद्ध करणं थोडं रिस्की राहील. त्यामुळे सिरोसिसची कंडिशन काय, आम्ही सहसा चाइल्ड ए, बी अँड सी सिरोसिस असं त्याला ग्रेड करतो. साधारण चाइल्ड ए सिरोसिस जर तुम्हाला असेल डॉक्टर रवींद्र, तर हे ऑपरेशन मेश लावूनच करून घ्या, पण लोकल ॲनेस्थेसियाखाली टाक्याचं ऑपरेशन करून घ्या. त्यामुळे तुम्हाला बेशुद्ध व्हावं लागत नाही, ॲडमिट व्हायला लागत नाही. तुम्ही फक्त चाइल्ड ए सिरोटिक हवं आहे. तुमचं INR आणि अल्ब्युमिन म्हणजे प्रोटीन लेवल नॉर्मल पाहिजे आणि प्लेटलेट काउंट नॉर्मल पाहिजे. हेच उलट्या साईडनी तुम्ही बघितलं, तुम्ही आज लकवा आहे, तुम्हाला सिरोसिस आहे. जर हा हर्निया अडकला आणि आतडं काळं पडलं, स्ट्रँग्युलेशन ज्याला आपण म्हणतो, तर तुमच्या देर इज अ हाय रिस्क ऑफ डेथ ॲज अ रिझल्ट ऑफ द हर्निया. त्यामुळे प्लॅन करून इलेक्टिव्ह सर्जरी करणं अंडर लोकल ॲनेस्थेसिया, म्हणजे भूल न देता तो एरिया सून करून जाळी बसून ऑपरेशन करून गेलं हे जास्त बरं आहे. ओके, आणि अगदी आणखी काही सरांकडून डिटेल्स हवे असतील तर डॉक्टर रवींद्र आपण जरूर संपर्क करा. सरांचे नंबर स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत. सर, पुढच्या प्रश्नाकडे जाते. आम्लपित्ताचा संबंध मगाशी आपण थोडक्यात सांगितलं, मात्र मला वाटतं आणखी थोडंसं आपण एक्सप्लेन करूया. आम्लपित्ताचा नेमका संबंध कसा काय असतो ते? आपल्या सगळ्यांच्या जठरात म्हणजे शरीरात आम्ल हे असतंच. हे हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्याला प्रोटेक्शन आहे, कारण आपल्या जेवणात किटाणू असतात, बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या या हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे मरतात आणि डायजेशनचा प्रकार सुरू होतो. पण ज्या वेळेला हे हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे आम्ल हे अन्ननलिकेत येतं, हे अबनॉर्मल आहे. कधी तुमची झी 24 पार्टी झाली, 3 महिन्यात एकदा आम्ल आलं, हे आजार नाही. दिस इज लाईफस्टाईल इंड्यूस. तुम्ही झोप झाली नाही, 10-12 कप कॉफी प्यायला, खूप दारू प्यायला, तर हे क्वचित आम्लपित्त येणं आपण इग्नोर करू, त्याला लाईफस्टाईलच्या गोष्टी आहेत. पण ज्या रुग्णांना दररोज आंबट पाणी तोंडात येतं, किंवा अन्न उलटं येतं, किंवा झोपेतनं उठून बसावं लागतं कारण तोंडात आलं, किंवा वारंवार खोकला येतो त्याच्यासोबत, हे कॉम्प्लिकेशन्स आम्लपित्ताचे आहेत. खूप रेअरली आम्ल वारंवार वर आल्यामुळे बॅरेट्स इसोफेगस म्हणजे एक प्री कॅन्सरस कंडिशन असते, तीही होऊ शकते, ज्याला मेजर एक शरीराला धोका असू शकतो.
त्यामुळे आम्लपित्त जर तुम्हाला वारंवार दररोजच्या बेसिस होत असेल आणि तुम्हाला पर्टिक्युलरली ॲसिडिटीची औषधं सारखी घ्यावी लागत असतील तर लाईफस्टाईल व्यतिरिक्त एक एंडोस्कोपी करून घेणं अतिशय गरजेचं आहे. अगदी या लक्षणांकडे पण दुर्लक्ष करता कामा नये. बेबीज बाबत म्हणजे लहान मुलांच्या हर्नियाबाबत मला आपल्याला विचारायचं आहे. लहान मुलांमध्ये असे हर्निया असतात का, त्याचे काही प्रकार असतात का? नक्की हे जन्मताही हर्निया असतात. ह्याला आम्ही कंजेनिटल हर्निया म्हणतो आणि हे हर्निया बेंबीत किंवा जांघेत परत असू शकतात. जर बेंबीचे हर्निया असेल तर आम्ही 2 वर्षापर्यंत सहसा ऑपरेशन करत नाही, कारण की ते आपोआप सहसा जुळून जातात. जर 2 वर्षाहून अधिक राहिले तर मग ऑपरेशन लागतं. अच्छा. जो जांघेतला हर्निया लहान बाळांमध्ये असतो तो अतिशय घातक असतो, कारण तो आतडा खाली गेल्यामुळे आतडं अडकू शकतं. हे प्रौढांमध्ये पण होऊ शकतं की हर्नियामुळे आतडं बाहेर आलं आणि ते परत आत न गेल्यामुळे त्या आतड्याचा रक्तपुरवठा बंद होतो आणि ते आतडं काळं पडतं, ज्याला आम्ही मेडिकली गँग्रीन म्हणतो. ओके. आणि ते अतिशय डेंजरस असतं. त्यामुळे लहान बाळांमध्ये आम्ही 1 महिन्यापर्यंत जर हर्निया असेल तर दुर्बीणनी बिन टाकेचं ऑपरेशन करून लहान बाळांचं हर्नियाचं ऑपरेशन होतं. पण त्याला जाळी लावावी लागत नाही, कारण ते कंजेनिटल हर्निया असतात. नुसतं टाकी घेऊन तो आपण होल बंद केलं तरी चालतं. साधारण 14 वर्षाच्या वरच्या मुलांमध्ये आम्ही जाळी बसवतो. 14च्या आतले असतात ते कंजेनिटल असतात आणि ते दुर्बीणनी केले जातात आणि ते फक्त 1 महिना आम्ही वाट बघतो. ते जर नाही झाले तर मग दुर्बीणनी बिन टाक्याचं ऑपरेशन करायचं. ओके. हे लहान मुलांमध्ये लहान सुद्धा मुलांचं बिंबीचं नाही करायचं, पण जांघेचं असेल तर जरूर करायचं. जरूर करायचं. ओके. आणखी काही सर्जरीसाठी ऑप्शन्स आहेत का सर? देवाचं नाव घेणे आणि होप करणं की तुम्हाला कॉम्प्लिकेशन होत नाहीत. पण सिम्प्लिस्टिकली सांगणं म्हणजे तुमचं मसल फाटल्यामुळे आतडं बाहेर आले तर कुठलंही औषध घेऊन हर्निया बरं होतं हे शक्य नाही. कुठलंही पथीचं औषध घेऊन, कारण हे मेकॅनिकल इश्यू आहे, ते आतडं बाहेर येत आहे. तुमचं नशीब चांगलं असेल, छोटा हर्निया असेल, 20 वर्ष तुम्हाला काही त्रास होणार नाही. ते आतडं खोकलं की जोर केलं की बाहेर येईल, मग आपोआप आत जाईल. नशीब तुमचं खराब असेल ते आतडं बाहेर येऊन अडकेल एखाद दिवशी आणि तुम्ही वेळेवर डॉक्टरकडे नाही गेला तर त्या आतड्याचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे ते गँग्रिनसमुळे काळं पडतं आणि मग तुम्हाला मेजर सर्जरी लागते. तो आतड्याचा भाग काढावा लागतो. हर्नियाचे मेजर कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आणि अतिशय अवॉइडेबल आहेत. आपले पूर्वी वयस्कर लोक आपल्याला एक काहीतरी असं एक फडकं बांधायचे, एक ट्रस बेल्ट बांधायचे, पण हे अतिशय डेंजरस असतं, कारण ते बेल्ट तुम्ही जर नीट बांधला नाही, आतडं बाहेर राहिलं आणि तुम्ही बाहेरून ते बेल्टनी प्रेस केलं, त्या बेल्टमुळे जास्त हानी होते. अच्छा. त्यामुळे हर्निया असेल तर तुम्हाला प्लॅन तोच 80 वर्षाचा मनुष्य आहे, त्याला हार्ट अटॅक आलेला आहे, डायबिटीस आहे, स्ट्रोक आहे, तर आपण रिस्क बॅलन्स बघू, मग काय हर्निया ऑपरेशन करण्यात अर्थ नाही. पण जर साधारण तुम्ही फिट असाल, तुम्ही चालत फिरत असाल तर जरूर हे बेंबीतले किंवा जांघेतलं हर्नियाचं ऑपरेशन करून घेणं जास्त सेफ असतं. आणि आता ते लॅप्रोस्कोपिक पद्धत असल्यामुळे साधारण 24 तासात डिस्चार्ज मिळतो. 4 ते 5 पूर्वीसारखं हर्निया म्हणजे 6 आठवडे सुट्टी असं राहिलं नाही. साधारण 4 ते 5 दिवसात तुम्ही कामाला जाऊ शकता, ड्राईव्ह करू शकता, चालू शकता, ऍक्टिव्ह स्पोर्ट्स तुम्ही 3 आठवड्यात खेळू शकता. पहिले हे मेजर लॅप्रोस्कोपिक प्रेक्षकांना इंटरेस्ट. क्रेग मॅकडॉर्मॉट नावाचा एक ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर होता 90s मध्ये. ही वॉज द फर्स्ट पर्सन ज्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरी करून तो 17व्या दिवशी मेलबर्न टेस्ट खेळला. एक रेकॉर्ड होतं आणि त्याच्यानंतर लोकांचं ऑस्ट्रेलियामध्ये किंवा पाश्चिमी देशांमध्ये फार त्याच्यावर एक विश्वास आला, कारण एक फास्ट बॉलर 5 दिवस टेस्ट मॅच खेळू शकला 17 दिवस आफ्टर लॅप्रोस्कोपिक इन्व्हायनल हर्निया ऑपरेशन. सो हे एक आय ओपनर होतं लोकांसाठी. अगदी सर. मला ह्याच्याशीच रिलेटेड प्रश्न विचारायचा होता की दुर्बिणीची शस्त्रक्रिया आणि टाक्यांची शस्त्रक्रिया ह्याच्यामध्ये फरक आपण प्रेक्षकांना थोडक्यात सांगू शकतो का? फरक प्रिन्सिपलमध्ये काहीच नाही. एक होल आहे ज्यातनं आतडं बाहेर आलंय. आपण एक ऑप्शन आहे, पूर्वी 15 वर्षापर्यंत काय करायचं, वरून कापायचो, ते आतडं आत ढकलायचो आणि वरून ती जाळी ज्याला मेश म्हणतं ते घालायचं. हेच ऑपरेशन आज आम्ही दुर्बीणनी करतो. बेंबीच्या वरून दुर्बीण टाकून आतडा आत घेतो आणि आतड्याच्या आतून आम्ही जाळी बसवतो, मेश लावतो. सो बेसिक प्रिन्सिपल तेच आहे. आतडं जागेवर घेणं आणि ते होल बंद करायसाठी मेश लावणं, म्हणजे जाळी लावणं. हेच. एकात टाके असतात, एकात टाके नसतात, एकात पेन कमी असतं, एकात पेन जास्त असतं, पण बाकी फार फरक ह्याच्यावर फार राहिला नाही. ओपन ऑपरेशनचे 2 ॲडव्हान्टेजेस आहेत. एक तर त्याला बेशुद्ध करावं लागत नाही. तुम्हाला जसे आपण डॉक्टर रवींद्र म्हणले, त्यांना लकवा आहे, त्यांना लिव्हरचा सिरोसिस आहे, अशा पेशंटमध्ये आम्ही टाकेचं ऑपरेशन प्रिफर करू. सो मी आज जर लॅप्रोस्कोपिक सर्जन असेल तरी दर पेशंट लॅप्रोस्कोपीला योग्य असं नाही. जर तुम्ही हाय रिस्क असाल, वयस्कर असाल, तुम्हाला हार्टचे इश्यूज असतील तर लोकल ॲनेस्थेसियाखाली ओपन सर्जरी करून घ्या. आज कुठेही महाराष्ट्रात हे अगदी आरामात होतं ऑपरेशन आणि ते कॉम्प्लिकेशन्स घेऊन येण्यापेक्षा वेळेवर ते केलेले बरे असतात. अगदी खरं. सर, अगदी शेवटची काही सेकंद कार्यक्रमाची राहिली आहेत. मला आपल्याला विचारायचं की हर्नियाचे जे पेशंट्स आता आपला कार्यक्रम बघत असतील तर त्यांना आपल्याला काही संदेश द्यायचा आहे का? हर्नियामध्ये पेन होणं हे एक घातक लक्षण आहे. हर्नियामध्ये क्वचित ट्विंज पेन ठीक आहे, पण जोरात जर दुखत असेल, जे एक 10 मिनिटाच्या वर राहिलं, ताबडतोब जवळच्या सर्जनला भेटा.
दुसरा, बाहेर येणारा हर्निया जर बाहेर अडकला, आत जात नसेल, तर लोकली ताबडतोब कुठल्याही डॉक्टरला भेटा. हे 2 सिम्पटम्स आहेत की तुम्हाला हर्नियाचे कॉम्प्लिकेशन होत आहेत. सो पेन अँड इरिड्युसिबिलिटी, आत न जाणं, हे अतिशय लोकल डॉक्टरला किंवा सर्जनकडे लगेच त्यांनी भेटावं. हे पब्लिक इंटरेस्ट मेसेज आपल्याला द्यायला हवा. अगदी सर, खरं तर हर्निया ह्या विषयावर आज आपण खूप छान आणि सोप्या शब्दामध्ये बेसिकली ही सगळी माहिती सांगितलीत. आज आपण हितगुजमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.